नमस्कार मित्रांनो, माझ्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेला 8 शिक्षक आहेत। त्या 8 शिक्षकापैकी 4 शिक्षकांना BLOची ड्युटी लावली आहे, निवडणूक विभागाची ड्युटी लावली आहे। 4 शिक्षकापैकी 8 शिक्षकांना। हे बघा, आपण मी पुरावा दाखवतो आपल्याला। सुनील बाबूराव ढगे, गेवराई पायगा, 10/11/2025 हा आदेश आहे तहसीलदार यांचा। त्याच्यानंतर आहे यशवंत जगताप, सहशिक्षक गेवराई पायगा, 30/10/2025 आदेश आहे तहसीलदारांचा। त्याच्यानंतर आहे इलेक्शन प्रायोरिटी प्रशांत हनुमंतराव बारलेवार, जिल्हा परिषद शाळा गेवराई पायगा, 18/6/2026 हा आदेश आहे। आणि त्याच्यानंतर आहे काल परवा परत एक आदेश काढला, संतोष काळे यांना नोटीस काढली तहसीलदारांनी फुलंब्रीच्या, जे खटावकर मॅडम यांनी नोटीस काढली की बाबा हजर राहा। म्हणजे 8 शिक्षकांमधून 4 शिक्षक निवडणुकीच्या कामाला लावले, शाळा बंद पाडायची यांना। आणि म्हणून तो जाब विचारण्यासाठी आज कलेक्टर ऑफिसला आम्ही आलेलो आहे। आपण आता तुमच्या समक्ष कलेक्टर साहेबांना जाब विचारणार आहोत, कारण 8 शिक्षकापैकी 4 शिक्षक जर तुम्ही इलेक्शनच्या कामाला लावणार असाल तर पोरांचं वाटोळं होईल आणि जिल्हा परिषद शाळा बंद पडेल। अरे कलेक्टर साहेब, अरे देवगड साहेब, अरे काय लक्ष आहे का जिल्ह्यावर? का बसून काजू बदाम खायला लागले नुसते? अरे अधिकारी लोक, अरे जिल्ह्याचा कलेक्टर होता नुसता पगार घेता काय? अरे कलेक्टर मीटिंग लावता नुसता। एका जिल्हा परिषद शाळेचे 4 शिक्षक BLO कामाला लावतात। अरे कलेक्टर, जिल्ह्यावर लक्ष आहे का? अरे 4 शिक्षण अधिकारी 10 कोटी रुपये खातात, 10 कोटीचे गबाळे शिक्षण अधिकारीच्या याच्यामध्ये निघतात। अरे शिक्षकाच्या बदलीसाठी 4 लाख रुपये कलेक्टर CO शिक्षण अधिकारी घेत आहेत। आणि मंत्र्याची चाटायला ठेवला का कलेक्टर? कुठं गेला शिक्षण अधिकारी, कुठं गेला CO आणि कुठं गेला कलेक्टर? रोज बसायचं, जनतेच्या पैशातून काजू बदाम घ्यायचं, बैठका लावायच्या आणि या बैठकाच्या नावावर सामान्य लोकांना मात्र त्रास द्यायचा। मी सामान्य लोकांसाठी आवाज उचलतो, म्हणून मला त्रास देण्यासाठी माझ्या तहसीलदारानं 4 शिक्षकांना BLOची या ठिकाणी ड्युटी लावून दिली। अरे माझ्यावर राग आहे, मी तुम्हाला घोडे लावतो, मग माझ्या शाळेवर राग तुम्ही का काढायला लागले? हा जा विचारण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। अरे कलेक्टर बाहेर या। अरे कलेक्टर तिथं बसून काय ढुंगणाशे बोलायला? आमच्या पैशावर काजू बदाम बोलायला तुम्ही काय झालं? कलेक्टर साहेबाला बाहेर बोलवा। नाही भेटायचं नाही, आमच्यावर अन्याय या ठिकाणी होतोय, रोज मिटिंगावर घेतोय। अरे कलेक्टर, अरे बाहेर या बाहेर। अरे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काय चाललंय बघा, आणि तुम्ही त्या ढुंगणा खुर्चीला चिटकून बसलेत। अरे कुठं गेले तुमचे शिक्षण अधिकारी? कुठं गेले तुमचे जिल्हा परिषदचे अधिकारी? आणि कुठं लाजा विकून खाल्ले रे तुम्ही आरामखोरांनो? आमच्या शाळा बंद पाडण्याचा ठेका घेतलाय तुम्ही। या निवडणुकीच्या कामासाठी 4 एका जिल्हा परिषद शाळेचे BLO नेमायला लागले तुम्ही। अरे कलेक्टर, अरे खाली या। वर बसले कुठे काजू बदाम खात, आणि हे कलेक्टर लोक, हे CO लोक, यांचं अधिकाऱ्यांवर लक्ष नाहीये। इथं बसून शेंगा जोडतात, इथं बसून आदेश काढतात। एक कलेक्टरनं आदेश काढलाय, विनय गौडा यांनी आदेश काढले की बाबा 4 शिक्षक BLO म्हणून नियुक्त केलेत। एका जिल्हा परिषद शाळेमध्ये 8 शिक्षक शिकवतात, त्याच्यातले 4 शिक्षक या कलेक्टरनं BLO म्हणून लावले। अरे कशाला झक मारायला सिस्टम पाहिजे तुमचं? आम्हाला आमच्या शाळा उद्ध्वस्त करायच्या, आमच्या लेकरा बाळाचं शिक्षण उद्ध्वस्त करायचं, आणि राजकीय नेत्यांच्या, या मंत्र्यांच्या, या मुख्यमंत्र्यांच्या यांना निवडून येण्यासाठी यांचे झेंडे हातात आमच्या पोराला घ्यायला लावायचं। अरे फडणवीस सरकार, हे काय चाललंय? काळा बाजार। एका जिल्हा परिषद शाळेचे 4 शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी तुम्ही लावतोय। अरे कलेक्टर, अरे खाली या, तिकडे काय शेंगा जोडायला? अरे कलेक्टर, मी आवाज उचलतोय सामान्यासाठी।
मी आवाज उचलतोय, माझ्यावर अन्याय होतोय, मी आवाज उचलणार, बिलकुल ऐकणार नाही, मी आवाज उचलणार, मला गोळ्या घाला, मला फाशी द्या, मी आवाज उचलणार. साहेब काय शेगाव ओरडायला दिलं बसून? आमच्यासाठी साहेब आहे, आमच्या टॅक्स मधून साहेबाचा पगार होतो, आमचा गुलाम ते साहेब आहे, एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याची औलाद नाही, आमच्या लोकशाहीमध्ये जन्माला आलेला पिल्लू आहे. आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं नाही, आमच्यावर अन्याय होतो. दरवेळी का मला साहेबाची भेट घ्यायची? मी येतो म्हणून भेट घेतो, सामान्य लोकांनी कधी साहेबाची भेट घ्यायची? काल एका शिक्षकाला अटॅक आला, बीएलओचं काम करताना 4 कामाचे भार एका अधिकाऱ्यावर द्यायला लागले. एका शाळेच्या 4 बीएलओ तुम्ही नेमायला लागले. आमच्या लेकरांनी शिकायचं कधी? आमच्या लेकरांनी शिक्षण घ्यायचं नाही का? साहेबाला काय तिकडं त्या खटावकर मॅडमला नोटीस करा, त्या तहसीलदाराला इथं बोलाव, त्या सीओला इथं बोलाव म्हणा, तेव्हा आम्ही शांत बसणार आहे. आमच्यावर अन्याय वारंवार तुम्ही करत असाल, आम्ही शांत बसणार नाही. अरे आमच्या पगारातून, आमच्या टॅक्सातून तुमचा पगार होतोय, आमच्या बाग होऊन बसला नाही तुम्ही तिथं, या म्हणा खाली. आमच्या पैशातून काजू बदाम खाणारे अधिकारी साले आरामखोर, आमच्यावर अन्याय होत असेल आम्ही शांत बसणार नाही. अरे बदला म्हणून तहसीलदार एका शाळेच्या 4 शिक्षक बीएलओ म्हणून लावतोय का? तर साबळे आवाज उचलतोय का? साबळे सरपंच म्हणून दांगडा करतोय. अरे माझ्यावर राग आहे, मला गुन्हे दाखल करा, मला गोळ्या घाला, माझ्या शाळेवर का राग काढायला लागलाय, माझ्या लेकरांच्या भविष्यावर का राग काढायला लागलाय आणि नोटिसा काढायला लागलाय, काही म्हटलं तर नोटिसा काढायला लागलाय. अरे कलेक्टर, अरे खाली ये, कलेक्टर, अरे बसला काय तिकडे?